पण एक मिनिट थांबायचं. नवीन पाडा टीम आपला एक खेळाडू पाठवून द्यायचा आहे. काही खेळाडूंची नावं आपल्याला माहिती नाही आहेत. धीरज आणि विनय अशी ही जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल वेगवान तेज तर्रार इथे हाताला आकाश धनवी आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण धीरज याला, तर विनय हा ना स्ट्राईक एंड वरती आहे. आकाश धनवी पहिलं षटक हाताळतोय. पहिला चेंडू हा निर्धाव टाकला गेलाय. पानखंडा स्फोट पानखंडा आणि साई कृपा विरारफाडा यानंतर मॅच होणार आहे. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. त्यानंतर पीरबाबा पापडी संघाने देखील आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आपल्या समोरील जो संघ आहे तो उपस्थित राहणार नाहीये, तर आपण देखील आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे टाकला गेलाय. बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉटच्या स्वरूपात 3 बॉल टाकून झालेत. इथे बघा स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक आला होता तिकडे, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये आणि आता 2 धावा घेण्याची संधी. आकाश धानवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अखुट्यापासून चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल चांगला संपर्क झाला नव्हता, मात्र 2 धावा घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली आणि आपण पाहतो या 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 4. खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळालंय आकाश धानवी या गोलंदाजाची. पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी आणि साई कृपा विरारफाडा दोन्ही संघाला विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे, तर साई कृपा विरारफाडा संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. राकेश येतोय, राकेश चौधरी. सर बॅटने हा फटका देखील खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे आता फलंदाज धीरज हा बाद होतोय. थँक्यू डीजे. जयदीप येतोय, जयदीप भोईर न्यू बॅटर. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. राकेश चौधरी आपण पाहतोय पण ट्रॅक वरती. अप ट्रॅकर होता, स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि आता चूक होणार नाहीये. चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय.
शेवटचं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. नवीन बॅटर समीर आलाय. समीर मोरे सरळ बॅटने इथे खूप चांगला फटका खेळलाय. अशोक आहे तिकडे. अशोक कडनं खूप चांगली कामगिरी झाली होती, मात्र बॅकअप मिळालेला नाहीये आणि चेंडू आता बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. साऱ्या गावाची साबुली आई गबदेवी माबुली साऱ्या गावाची साबुली धावते भक्ताच्या केला धावते भक्ताच्या केला. या चौकाराने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. पण एक आडव्या बॅटने हा फटका ते खेळला गेला क्षेत्ररक्षक आयडी मध्ये. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. तर ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी झाली होती, अचूक टप्पा ठेवला होता राकेश याने. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. कोलवटेबाचा चेंडू चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 2 धावा घेण्याची संधी इकडे होती. 2 धावा पण पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती आणि या 13 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. म्हणजे 12 बॉल आणि 13 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील झुदाणी गिरीज या संघाला. नेक्स्ट मॅच पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी आणि साई कृपा विरारफाडा. साई कृपा विरारफाडा संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघ उपस्थित झालेला आहे. त्यांचा संगणक देखील आलेला आहे टॉस करण्याकरता. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे. ही मॅच संपण्या अगोदर आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवून द्या. अवतरली अन गपुया गावाला आई गबदेवी अवतरली अन गपुया गावाला. महिमातीचा हा परंपार सुखी ठेवते घरदार आहे गावाच्या मधोमधी माझ्या आईचा मंदिर. माता पावते गो नवसाला आई पावते गो नवसाला आई पावते नवसाला. आई गबदेवी अवतरली अन गपुया गावाला आई गबदेवी अवतरली अन गपुया गावाला. कितीही जरी नजर तिची ही गावावरी साज शिनगार करुनी आई बैसली ही मंदिरी. आईची लीला ही भावते गो मनाला आईची लीला ही भावते गो मनाला लीला भावते ही मनाला. आई गबदेवी अवतरली.
12 चेंडूमध्ये 13 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रशांत याला. प्रशांत येतोय स्ट्राईक वरती. आकाश धांडवी असेल. ते बघा पहिला चेंडू खराब चेंडू हाताळला गेलाय. ऑफस्टंपच्या बाहेर आहे चेंडू. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने सुरुवात झालेली आहे. आता 12 चेंडू आणि 12 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. शफलून हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार. मात्र ओव्हरथ्रो झाला आणि ओव्हरथ्रोचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात अशोक हा बाद झालेला आहे. अतिघाई संकटात नाही. अशोक लांगे बॅक टू द डग आउट. अवतरली अनेक या गावाला. मयूर आलाय न्यू बॅटर. नाव स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण आकाश धनवी आला. इथे बघा फक्त हलक्या हा चेंडू खेळून काढला गेलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं फंबल झाला आणि दुसरी धाव देखील ते पूर्ण केली गेली. कंप्लीट झाली आणि 2 धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 13 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सामना जर जिंकायचा असेल साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला तर विकेट्स त्यांना घ्याव्या लागतील. डॉट चेंडू टाकावे लागतील. त्यामध्ये रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. संपर्क झाला होता मात्र जे कनेक्शन हवं होतं ते कनेक्शन मिळालेलं नाहीये. आणि पाहतोय की हा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. प्रशांत खूप चांगली बॉलिंग करत असताना अचूक टप्पावरती हा चेंडू त्याने ठेवला होता. धावसंख्या 4. चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. आता प्रेशर थोडासा वाढला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. बघा लो स्कोरिंग सामने नेहमीच रोमांचक होत असतात. हा सामना देखील आपल्याला हाय व्होल्टेज होताना दिसेल. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय बॉलिंग आत्तापर्यंत राहिलेली आहे ती म्हणजे प्रशांत जाधव याची. 4 बॉलमध्ये 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. इथे बघा मग स्टॅमिंग झालाय. नाही. कनेक्शन खूप चांगलं झालंय. चेंडू सरळ निघून गेलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. आई बैसली नारेन गावाला. आई बैसली नारेन गावाला. थँक्यू डीजे. चला बॉल पाठवून द्यायचा दुसरा. नवीन बॉल दे. नवीन बॉल. थांबा थांबा थोडस थांबा. नवीन बॉल दिला जाईल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला व्हॉलेंटियर्स तिकडे आपण बाउंड्रीचा दावा घ्यायचा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. षटक संपले पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 10. बघा जो षटकार जो आलाय ना तो महागडा ठरलाय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या टीमसाठी. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. अजूनही 3 धावा. 6 चेंडू 3 धावा.
बघा अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. कारण 6 चेंडूमध्ये 3 धावा. जगदीश साहेबांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. विनय आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. आता 5 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 3 धावा. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल पकडला जाईल का? झेल ड्रॉप. पकडा कॅच. जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच हराल मॅच. बघा हा झेल पकडला असता तर मॅच देखील पकडला असता त्या क्षेत्ररक्षकाने. मात्र झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. आणि आता आकाश धानवी हा फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय आणि आता बघा चूक झाली त्याचं भरपूर मोठं नुकसान आता साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा संघाचं झालेलं आहे. आणि विजय चौकार आकाश धानवी याने ठोकलाय. हा सामना जीवदानी गिरीज या संघाने जिंकलेला आहे. हळक हळक साईनाथ स्पोर्ट्स नवीनवाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जीवदानी गिरीज. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय या सामन्याचा आकाश धानवी. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार आहे ते आकाश धानवी याने फटकावलेला आहे.